आजीच्या हातची जादू। आजची डिश पाहूनच सर्वांच्या तोंडाला पाणी सुटेल। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादूमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण करणार आहोत मस्तपैकी सुक्या बोंबलाची चटणी। मस्त असे खडखडीत सुके बोंबील आपण साफ करून घेतलेले आहेत। आपण घेतलेली आहे तेल, स्वच्छ धुतलेली कोथिंबीर, सोबत 4 मिरच्या, काळी मिरी, 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या, 1 इंच आलं, मीठ आणि लाल तिखट। चला पटकन करायला घेऊया आणि या सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। सर्वात आधी आपण या बोंबलांचे 2 ते 3 तुकडे असे करून घेऊया। आता हे तुकडे झालेले आहेत। आता आपण काय करूया, स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊया। सुक्या बोंबलावर बारीक माती किंवा वाळू असते, म्हणून ते स्वच्छ पाण्याने 2दा धुवून घेऊया। सर्वात आधी आपल्याला बोंबील भाजून घ्यायचे आहे। त्यासाठी आपण ठेवले कढई, त्यात घालूया 1 चमचा तेल। तेल गरम झाल्यास त्यात बोंबील घालूया आणि मंडळी आपल्याला बोंबील ना चांगलेच भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे चांगले असे कुरकुरीत करायचे आहेत की एका हातानेच तुटतील एवढे कुरकुरीत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे, म्हणजे आपली चटणी पण भारी होते। तुम्ही पाहू शकता बोंबलांचा कलर चेंज झालेला आहे आणि मस्तपैकी असे क्रिस्पी झालेले आहेत, जसे आपल्याला हवे आहेत। आता आपण करूया गॅस बंद आणि हे जरा थंड होऊन देऊया। आजची चटणी पाट्यावर, त्यासाठी पाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। सोबत घेतलेले आहेत मिरच्या, काळी मिरी, आलं, लसूण, कोथिंबीर आणि या सगळ्यामध्ये आपण थोडं घालणार आहोत मीठ आणि हे वाटायला घेऊया। आजची चटणी स्पेशल म्हणून ती पाट्यावर करतोय, पण पाटा नसेल तर तुम्ही मिक्सर मध्ये करा तरी सुद्धा चालेल। तुम्ही पाहताय ना आपले बोंबील किती कुरकुरीत झाले, ते पटकन तुटतात बघा असे हातानेच, आणि आपल्याला असेच हवे आहेत। मिरची कोथिंबीर वाटून झाल्यास आपण आता त्यातच घालणार आहोत सुके बोंबील आणि ते सुद्धा वाटायला घेऊया। चटणी पाट्यावर वाटत असताना आपल्याला एकच काळजी घ्यायची आहे की हे ना बारीक पेस्ट करून घ्यायचं नाहीये। जेव्हा आपण भाकरी सोबत खायला घेऊ ना, तर प्रत्येक बाईट मध्ये छोटे छोटे बोंबलाचे तुकडे तोंडात यायला हवे, तरच ती बोंबलाच्या चटणीची मजा येईल। इतपतच आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आता आपण काय करूया, हे एका प्लेट मध्ये काढून घेऊया। पण कढई ठेवले, त्यात घालूया 1 पळी तेल। तेल जरा गरम होऊ दे। तेल गरम झाल्यास यामध्ये घालूया 1 चमचा लाल तिखट। तुम्ही जास्त स्पायसी खाणारे असाल तर तुम्ही मिरच्यांचं प्रमाण वाढवा किंवा तिखटाचं प्रमाण वाढवू शकता। त्यानंतर आता हे पाट्यावर वाटलेले सुके बोंबील आणि चांगले परतवून घ्यायचे आहेत आपल्याला। 5 ते 6 मिनिटं छान आपल्याला तेलामध्ये हे परतवतच राहायचे आहेत। आणि चमचमीत अशी आपल्या सुक्या बोंबलाची चटणी तयार झालेली आहे। आपण करूया गॅस बंद। प्रवासाला जा नाहीतर टिफिन साठी घेऊन जा, ती चटणी अगदी अप्रतिम लागते। त्यामुळे नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि आपण पुन्हा भेटूया नवनवीन रेसिपींसोबत आजीच्या हातची जादूमध्ये। बाय।